नमस्ते. मी रजनी. माझ्या लाडक्या शिवराज बास पत्रसंग्रहातील 4थं पत्र, साल 2006. तुला एक विचारायचंच राहून गेलं सोनूला, की तुला टिंग्या हे नाव आवडलं का नाही ते. सगळं आत्तापासूनच लाडाने तुला सगळे टिंग्या म्हणतात. तसा तू आगाऊ असणार आहेस यात शंकाच नाही, पण गुणीही हो. मला माहीत आहे आतापासूनच तुला मी उपदेशाचे डोस पाजते, म्हणजे नंतर तुला प्रत्यक्षात काय सहन करावं लागेल याची तू कल्पना तर करत नाहीस ना. पण टेन्शन नको घेऊ, तुझं वय नाही तेवढं. असो, तर तुला मला एवढंच सांगायचं होतं. तुला अशी खूप टोपण नावं असणार आहेत, तेव्हा तू कुठल्याही हाकेला हो म्हणत जा म्हणजे झालं. तर तुझी आजी तुला हरी, वासू किंवा राम, वाटल्यास कृष्णसुद्धा म्हणेल. आत्या टिंग्या म्हणतील तसं आम्ही दोघांनी म्हणजे तुझ्या आईबाबांनी तितकंसं काही ठरवलं नाही आत्ताच की तुझं नाव फिक्स कुठलं ठेवायचं ते. पण डोंट वरी, तशा सुंदर कल्पना केल्यात. तू थोडा विचारात पडला असशील आणि तुला एक प्रश्नही करायचा मला की आई समज मी टिंगी असेन तर. तरीही माझे लाडके त्याचा तू विचारही करू नकोस. आम्हा सर्वांसाठी तू कन्यापुत्र असणार आहेस. नावावरून आठवलं, तुझी आजोळची आजी मला डाळिंबी म्हणते. ते तिकडच्या आत्या आजीने ठेवलेले नाव बरं. मला व सगळ्या मावशांना तिने फळांची नावं ठेवली, पण मम्मी अजून मला डाळिंबी म्हणते. तेव्हा आश्चर्य वाटून घेऊ नकोस. त्या डाळिंबाच्या गोड रसाच्या माधुर्यानं ओथंबलेलं प्रेम आहे ना, मला आवडते त्या नावाचं मारलेली हाक. आणि एक दुसरं, तुझ्या आईचं दुसरं नाव आहे बंटी. इकडे ते तुझ्या आत्याचं देखील आहे. तुझ्या आप्पा आजोबांनी मला रजनी एवढी बंटीच म्हटलेलं आवडतं. तुझ्या आप्पा आजोबांनी मला रजनीऐवजी बंटीच म्हटलेलं आवडतं. त्या डाळिंबी आणि बंटी या नावाचं सारं बालपण मला कडकडून भेटायला येतं आणि सारे मोरपंखी दिवस आठवतात. अगदी फुलपाखरू होऊन जायला होतं. फक्त तुझी आणि तुझीच आई.